हाय फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज। तर मी त्यासाठी 4 बटाटे घेतलेले होते, 2 छोटे आणि 2 मोठे। तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता। आणि मी त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि पाण्यात भिजत ठेवलेले होते जेणेकरून ते लाल होणार नाहीत। तर फ्रेंच फ्राईज तसं बघायला गेलं तर बाहेर खूपच कॉस्टली मिळतात। आपण घरगुती साहित्यात करू शकतो, अगदीच काही नाही, फक्त बटाटे, तेल, बस एवढंच लागतं। बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच लागत नाही। तर मग मी आता इथं सुरुवात करणार होते करायला। पाण्यात भिजत ठेवलेले होते बटाटे, कारण ते लाल पडू नयेत, त्यासाठी लाल किंवा काळपट असे पडतात। तर मी इथं बटाटे पहिल्यांदा चिरून घेणार आहेत, जे त्यासाठी लागतात तसे। तर शक्यतो मोठे उबड बटाटे असतात तेच वापरा, पण माझ्याकडे 2च उभे होते आणि 2 छोटे होते, म्हणून मी तसं घेतलेलं होतं। तर मी आता इथं एका बटाट्याचे 2 तुकडे केलेले होते आणि त्यानंतर मग मी त्याचे छोटे छोटे उभे असे लांबट करणार होते तुकडे। तर जेवढे तुम्हाला हवे असतील लांबट, किंवा नसते लांबट आवडत तर तुम्ही छोटे देखील करू शकता। पण फ्रेंच फ्राईजसाठी लांबच बटाटे छान वाटतात कट केलेले। तर मी अशा पद्धतीने कट करत होते, तुम्ही बघू शकता, आणि खूप छान असे क्रिस्पी लागतात। मुलांना स्नॅक्स म्हणून किंवा मध्ये आधी देण्यासाठी खूप छान आहेत। तर मी अशा पद्धतीने इथं चिरून घेतलेले होते। मी सगळे काही दाखवत बसलेले नाही, कसे कट केलेले आहेत त्याच पद्धतीने असे उभे लांबट कट केलेले आहेत। बघू शकता तुम्ही, एक बोटाच्या इतक्या साईजचे ते आहेत जे लांबट केलेले होते। आणि इथं मिठाचं पाणी केलेलं आहे मी, जे की आपल्याला त्यासाठीच लागणार आहे। बारीक मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं 2-3 टेबलस्पून पाणी घेतलेलं आहे। तर मी आता हे चांगलं मीठ विरघळून देणार आहे पाण्यात। आणि इथं मी तव्यातच करणार होते, तर मी तेल पण तापवलेलं होतं आणि पहिल्यांदा एक टाकून बघितलं की तेल गरम झालेलं आहे की नाही, कारण तेल उडण्याचे पण चान्सेस जास्त असतात। थोडं उडत होतं, त्यामुळे मी साईडनं करत होते। तर मी इथं चांगलं तेल तापल्यानंतर थोडं 2-3 मिनिटांनी मी ते बटाट्याचे स्लाईस केलेले जे होते ते टाकलेले होते, बघू शकता तुम्ही। आणि थोडंसं मीठ पण घेतलेलं होतं, जे की मिठाचं पाणी ते थोडंसं त्या तेलातच टाकायचं, उडत नाही, जास्त काय घाबरण्याची गरज नाही आहे। तर अशाच पद्धतीने मी सगळं तयार केलेलं होतं। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि खूप छान क्रिस्पी असे झालेले होते, बघू शकता तुम्ही।